हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुवर्ण ब्लॉग. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आता मुंबईमध्ये बऱ्यापैकी पाऊस थोडा कमी होत आलेला आहे, म्हणजे अगदी खूप कंटिन्यू नाही. पाऊस येतो, ऊनही पडतं आणि पुन्हा मग परत पाऊस येतो. म्हणजे पाऊस येऊन गेल्यावर ऊन पडल्यानंतर परत गरम व्हायला लागतं आणि परत पावसाच्या सरी येतात. असं आता चक्र चालू झालेलं आहे. आणि पावसाचं थोडं कमी व्हायला लागलेला आहे. जो पहिला कंटिन्यू होता ना, तो आता कमी होत चाललेला आहे. ऊनही पडते, पाऊसही येते. त्याच्यामुळे कसं जिथे ओलावा वगैरे आहे ना, ते जरा सुकतं पण आणि पुन्हा ओलं पण होतं आणि आजारपण पण जरा आता वाढलेलीच आहे. तर मस्त असं पाऊस पडतोय, खूप सुंदर असं वाटतंय बाहेर. आता तुम्हाला दाखवलंय, मस्त झाडांना फुलं पण येत आहेत आपल्या या. आणि यांना ना आतमध्ये खिडकीमध्ये ना जरा पाणी नाही पोहोचत, त्याच्यामुळे आपलं ना झाड सुकून गेलेलं आहे. आणि इथे इतका पसारा करून ठेवला आहे खिडकीमध्ये ना, तर खिडकीत असं येतच येत नाही. त्याच्यामुळे झाडांना पाणी टाकायला विसरून जातो इथे आणि मग त्याच्यामुळे झाडाला पाणी नाही पडत. त्याच्यामुळे मग ते सुकलेत. तर आता मी ते पाहणार आहे, जरा झाडांना पाणी वगैरे टाकते आणि म्हटलं चला इथून ब्लॉग चालू करूया. तुम्हाला इथे फुलं आलेले ना, मग बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते. खूप छान अशी फुलं आली, असं आहे फुले पण ते दिसत नाही मस्त अशी फुलं आहेत. ते आपले भांडे वगैरे घासून झालेले आहेत. वाजलेले आहेत आता 4 वाजलेले आहेत दुपारचे. आणि इथे मी आता चहा करून पिलो. आम्ही मस्त गुळाचा चहा पिलो. आणि इथे मी घातलेला आहे तर थंडी आपले भिजून. माझ्याकडे काही डब्बा वगैरे नाही दुसरं, असंच ठेवले. छान असे म्हणजे सुकवलेत मी चांगले, कपड्यात नाही बांधले. आणि पाहू शकता मुगाला छान मोड यायला लागले. तर उद्या सकाळी मुगाची उसळ करेल, कांदा टोमॅटो वगैरे टाकून. तर भाजीपाला वगैरे आणलेला आहे, तर मस्त मुगाची उसळ होईल आणि एकदा रस्त्याची होईल. दूध कसं काय करतोय बघूया. पाहू शकता मस्त अशी पाण्याची सर आली होती, आली आणि पुन्हा गेली. असंच आता हल्ली चक्र चालू आहे. आणि इथे उत्कर्ष आवरत आहे स्वतःच. इथे मी आहे. माझ्या ना हा ड्रेस मोस्टली भर
भरपूर असा ना ब्लॉगमध्ये हाच ड्रेस दिसतो, हा आणि एखादा दुसरा. हा म्हणजे एकदा हा आला ना की दुसऱ्या दिवशी दुसरा आणि परत हा. तर हा ड्रेस मी इतका का घालते माहिती का, हा इतका कम्फर्टेबल आहे ना, त्याच्यात पोट दिसत नाही, घातल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसतं. ट्रान्सपरंट ड्रेस घातलं का खूप म्हणजे व्यवस्थित कम्फर्टेबल नसतो आपण. पण हा ड्रेस घातला ना की मला छान वाटतं, मोकळं मोकळं वाटतं. त्याच्यामुळे मग हाच घालत असते शक्यतो. उत्कर्ष आता करतोय कपडे चेंज. शाळेतून येऊन भरपूर वेळ झाला, पण त्यांनी फक्त हाफ पॅन्ट आणि फक्त बनियानच होता, त्याच्यामुळे तो ब्लॉगमध्ये काही येत नव्हता. आणि मी काल तुम्हाला फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ टाकणार होती, पण तो काही शूट करायला जमलंच नाही, कारण मी फ्रीज ना खूप असा त्याच्यात बर्फ झाला होता, त्याच्यामुळे मी तो हे केला होता, बंद केला होता. 1-2 दिवस बंद केला, तेव्हा त्यातला बर्फ संपला. आणि जेव्हा बर्फने सगळी बाजू सोडल्यानंतर मी त्याला खाली उचलून घेतला आणि मग काढून मग हे केलं, क्लीन केला. आणि तसंही त्या घरामध्ये इतकं पाणी येत होतं पावसाने, त्याच्यामुळे खूप चिकचिक झाली. आज जरा थोडंसं बरं वाटतंय, जरा पाऊस कमी झाल्यामुळे भिंतीतून पाणी येणं जरा बंद झालंय. त्याच्यामुळे आता जरा थोडंसं सुकत आलेलं आहे, थोडं म्हणजे निदान लादी तरी सुकली, भिंती काही सुकणार नाही इतके लवकर. आणि असं आहे, आपले सारे डबे वगैरे हे इथेच आहेत सारे, कारण की ठेवायला जागाच नाही तिकडे. तर ठेवूया आपण जरा लवकरच, तिकडे सुकलं ना की मग हे डबे पण जातील तिकडे. इथे जशी जागाच नाही कुठे ठेवायला. आता इथे सुद्धा ठेवायला डबे ठेवले ना तर मग ह्या छोट्या छोट्या वस्तू ठेवायला मला प्रॉब्लेम होतो. हे काल मी सगळं पुसून घेतलं आणि हे थोडंसं मेसी झाले. आता स्वयंपाक केलं सकाळी किंवा दुपारीचं झालं ना तर सगळं मेसी झालेलं आहे, त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित लावायचं आहे मला. गणपती आलेत, नागपंचमी आली आहे. नागपंचमी एकच दिवस असते, गणपती 5 दिवस, 10 दिवस, 11 दिवस, पण सुट्टी इतकी नसते, 5 दिवसच असते. तर आता मस्तपैकी आजीकडे जाऊयात गावाला, शेतात मस्त काम करायला. म्हणजे आजीला पण ह्यावेळेस गेलं ना की थोडंसं काहीतरी करू लागूया. आपल्या शेतात तर नाही जमत, आपल्या शेतात आपल्याला नाही जमत, तिथे तरी जाऊन मनाची शांती करून येऊया. आणि मला ना अजून खूप सारी कामं आहेत, बाकी उद्या ती कामं होत आहेत काय, प्रयत्न करू ती कामं करण्याचा. आणि एक आईस खूप मोठा होता, तो खाली पडलेला आईस. हा, ते फ्रीज पुसताना खूप मोठासा, म्हणजे पूर्ण फ्रीज माझा तो वरचा तो आपण फ्रीजर आहे ना वरचा, पूर्ण बर्फाने भरला होता. आणि खाली त्याचा जो सेक्शन होता ना तिथे सुद्धा बर्फ झाला होता. 2 दिवस गेले त्याला हे व्हायला, बर्फ निघण्यासाठी. नंतर मी क्लीन केलं मस्त असं एकदम डीप क्लीन केल्यामुळे इतका छान वाटत होता ना, आता उलट भारी वाटतं, फ्रेश वाटतं. त्याची रिंग वगैरे एकदम मस्त अशी धुतली ना तर अगदी फ्रेश वाटतं. आता त्याला होतील ह्या 27 मध्ये 10-20 वर्ष होतील पूर्ण. कधी कधी असं वाटतं फ्रीज चेंज करावं, पण फ्रीज खूप चांगला आहे, त्याच्यामुळे ना फ्रीज चेंज करू वाटत नाही. कारण बिल वगैरे तर काय अजून जास्त येत नाही, म्हणतात ना जुना जास्त असेल ना तर लाईट बिल येतं, पण असं काही होत नाही, मला व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे पाहूया आता अजून जितके दिवस जाईल. तसं तर मला फ्रीज बिलकुल आवडत नाही, कारण की फ्रीज असेल ना तर आपण खूप भाजीपाला आणतो, स्टोर करतो, नंतर खातो, असं करतो. पण शक्यतो तुम्ही पाहतच असता माझ्या फ्रीजमध्ये जास्त काही नसतं, मला लागेल तेवढंच मी आणत असते, 1-2 दिवसाचं, तेवढं लगेच संपवत असते. काय करतेस इकडे? First we will take the tortoise and the hare. This is my favorite character. Then we will take. हे सारे माझ्या मैत्रिणीने पुस्तकं दिलेले आहेत उत्कर्षला वाचण्यासाठी. तर याची सगळी वाचून झालेली आहेत, पण हा खोटं बोलला की मम्मा मला परत वाचायची आहे, लगेच देऊ नको, कारण मी देण्यासाठी पिशवीत भरून ठेवली होती. तर सगळे स्टोरी बुक्स वगैरे आहेत.
तर असं छोटे छोटे अक्षर काढायचं हे सांगत होते मी त्याला. तुम्हाला दाखवते मी, दिसत नाही व्यवस्थित. असं करू शकते. नॉर्मल काढल्यानंतर त्याचं असं दिसतं अक्षर आणि खूप मोठं मोठं काढतो तो. तर त्याला सांगत होते असं छोटं छोटं काढ जरासं. असं दिसतंय का? कॅच नाही होत कधी कधी. तर असं नॉर्मल असं आहे आणि कर्सिव्ह मध्ये असं. फिगर ड्रॉइंगही करत जा ना जरा. सिनरी खूप झाल्या सिनरीत आता. फिगर ड्रॉइंग करत जा. हे कधी गेलं? It is before this drawing. Last Saturday I did it. आज म्युझिक पण आहे उत्कर्षचा. आज आहे सॅटरडे आणि आता लिहून दिले उत्कर्षला हे काहीतरी जन्मदिनभर काहीतरी आहे का ना. आणि हे का नाही किती वेळा सांगितलं हो बाप्पा असं आहे. तर ते दोन लिहून दिलेले आहेत. तर हे आहे ते कुरिअर आहे. याच्यामध्ये ना जो उत्कर्षसाठी मी किट घेतलेला आहे ना 5,500चा जो एज्युकेशनल किट आहे जो अदर स्टडीसाठी म्हणजे स्कूलशी रिलेटेड नाही आहे तो स्कूल व्यतिरिक्त आहे एज्युटेक म्हणून. तर थांबा तुम्हाला दाखवते. 7th स्टँडर्ड स्टेट बोर्ड आहे. इंग्लिश मीडियम आहे. हे जे बुक आहेत ना तर हे आता हे प्रॉडक्ट आलेलं आहे. आपल्या एक जण आहेत ना आपल्या ओळखीचे त्यांनी हे घेतलेलं आहे. तर हेच तुमच्याशी शेअर करत होतं. हे आपण काय ओपन करू शकत नाही आहे कारण की हे आपण त्यांना देणार आहोत असंच पॅक बंद. नाही तर मग तुम्हाला ही पुस्तकं शेअर केले असते. तर आता काही शेअर नाही करू शकत. पण जर तुम्हाला कोणाला जर हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला हे करेल नंबर देईल म्हणजे त्याच्यावर तुम्ही हे करू शकता, सांगू शकता किंवा ऑर्डर करू शकता. हे तुम्हाला घरपोच मिळून जातील. पेमेंट हे फोनपेने करावं लागतं म्हणजे ऑनलाईन पेमेंट करू शकता तुम्ही आणि आपला किट मिळू शकता. मग हे तुम्हाला रजिस्टर करून दिलं जाईल किट. आपला हा जे बुक्स जे आहेत ना तर याची जी ॲप आहे तर ती रजिस्टर करून दिली जाईल. कारण तुमचा नंबर जेव्हा त्या ॲपमध्ये रजिस्टर होईल ना तर तेव्हा तुम्हाला OTP वगैरे येईल आणि ते OTP आल्याच्या नंतर तुमचं ना जे काय आहे ना बुक्स हे त्या नंबरला रजिस्टर होतील आणि हे बुक जे आहे तुम्ही पूर्ण वर्षभर यूज करू शकता त्या ॲपमध्ये. म्हणजे कारण की हे बुक्स जे आहेत ना ते ॲपमध्ये त्या नंबरने रजिस्टर होतात. आता इथे पाहू शकता हा जो QR कोड आहे ना हा जो QR कोड आहे तो त्या ॲपमधल्या त्या नंबरला रजिस्टर असतो. त्याच्यामुळे ते दुसरं कुणालाही ते वापरू शकत नाही. हा नंबर टाकल्याशिवाय हे पुस्तक तिथे ओपन होणार नाही किंवा तुम्ही ह्या पुस्तकातल्या व्हिडिओसुद्धा डाउनलोड करू शकणार नाही. डाउनलोड करून ठेवू शकता पण तुम्ही शेअर करू शकत नाही. तुम्ही वापरू शकता पण दुसऱ्या नंबरमध्ये ते ओपन होणार नाही. असं आहे डिटेल. जर कोणाला हवा असेल तर त्याचे डिटेल्स अजूनही दिले जातील एकदम. तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे बुक्स ना 1st स्टँडर्डपासून 10th पर्यंतचे आहेत. CBSE बोर्ड आणि स्टेट बोर्ड असे 2 बोर्डचे आहेत. सध्या तरी 2 बोर्डचे आहेत. आणि याचबरोबर भगवद्गीता पण आहे जी आपल्याला व्हिडिओ फॉर्ममध्ये पाहता येते त्या ॲपमध्ये. आणि खूप मस्त ॲनिमेटेड भगवद्गीता आहेत. भगवद्गीता सांगितलेली आहे, खूप छान आहे. तर त्याचाही किट त्याची प्राईस वेगळी असेल बहुतेक कारण मी हेच असे किट म्हणजे एज्युकेशनलच घेतलेले आहेत 10च्या आतले.
त्याच्यामुळे त्याची प्राईज मला वाटतं नाही 8पर्यंतची प्राईज वेगळी आहे आणि 9th आणि 10thची प्राईज वेगळी आहे. 8पर्यंतची प्राईज 5499 असं काहीतरी आहे. किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका चपाजीवाला. 10 दिवसांसाठी येता रोज रोज मोदक खाता. दिवसभर पाऊस आहे, वर झाले त्या पावसाने कसं असं झालंय.